मी वणी विधानसभा क्षेत्र 76 जिल्हा यवतमाळ आमदार संजय निळकंठराव देरकर आपल्याला लक्ष वेधू इच्छितो की शासनाने जे काही रस्त्याचे कामं मागच्या रेजिममध्ये त्यांनी सँक्शन केले होते त्यात अर्धवट कामं सोडून ते कॉन्ट्रॅक्टर निघून गेले आणि त्यांनी आता दावा पुकारला आहे, तिथं बोर्ड लावले आहे रस्त्यावरती की आम्हाला जोपर्यंत 50% रक्कम मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे कामं करणार नाही। तेथील रहिवासी नागरिक त्यांना इतका त्रास होत आहे त्या त्रासामुळे आणि त्या धुळीमुळे रस्ते खड्डे पडले असल्यामुळे तिथं नाहक त्रास होत आहे आणि याने शासनाने याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे यासाठी आम्ही आता हे असे निदर्शने करीत आहोत। हो यावेळी त्या अगोदर तिथं बीजेपीचा आमदार होता, त्यांनी रस्ते सँक्शन केले पण पैसे नसताना आज शासन अडचणीत असताना ते रस्ते सँक्शन केले आणि ते करून सुद्धा आज जवळपास 6 महिने लोटून गेले, त्यांना पैसे मिळाले नसल्यामुळे ते कामं बंद केले आणि ही तर विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे ते कामं अजूनही बंद आहे आणि म्हणून त्यांनी त्या सर्व कंत्राटदारांनी इथं या ठिकाणी मोर्चा उभा केला आहे। यवतमाळ जिल्ह्यात सर्वच कामं त्यांनी बंद केले आहे। विरोधी पक्षाच्या आमदारांना डावलण्याचा हा प्रकार आहे। हो, विशेषतः ठाकरे गटाच्या आमदारांना हे टार्गेट करून हे कामं बंद केले आहे आणि याचा परिणाम हा आमच्या जनतेवर होत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।